शिवसेना पक्ष चिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी। ठाकरेंकडून आज पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडलेली। घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे, पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना कसा? ठाकरेंच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। सिब्बल न्यायमूर्ती नाहीत, मी दिलेला निर्णय शाश्वत। राहुल नार्वेकरांची सिब्बलांच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया। तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक यांचा आज पुन्हा एकदा जनता दरबार। गडकरी रंगायतन येथे 11 वाजता जनता दरबारचं आयोजन। ठाण्यात युतीमध्ये धुसफूस असताना गणेश नाईक आता काय बोलणार याकडे लक्ष। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला धक्का। वैराग नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे बार्शी तालुक्याची समीकरणं बदलणार। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार। राहुल गांधींचा 22 तारखेला पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम। SSPMSच्या मैदानावर कार्यक्रम होणार। माजी मंत्री सतेज पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं नाशकात आयोजन। आडगावमधील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये बैठक होणार। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, विखे पाटील, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त 1000 एकर भूसंपादनाला स्थगिती। नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती। शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धाराशिवमधील नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरेंसोबत किती नगरसेवक याचं चित्र आज स्पष्ट होणार। ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यानंतर नगरसेवकांची बैठक। सातारा झडपी अध्यक्ष निवड प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवरून राजकीय वाद निर्माण झाला होता। बहुमत नसताना सत्ता स्थापन करणं तसंच मतदानापासून रोखल्याचा विभागीय आयुक्तांकडील सुनावणी रखडल्यामुळे हायकोर्टात हा निर्णय जाण्याची शक्यता। राज्यभरात राबवण्यात आलेल्या SR मोहिमेत 2 कोटी मतदारांना वगळलं। निवडणूक आयोगाची माहिती। SR मोहिमेत 35 लाख मतदार मृत आढळून आले। तपासणीवेळी 75 लाख मतदार गैरहजर तर 76 लाख स्थलांतरित। मुंबई महापालिका महापौरांच्या सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च करणार। सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत प्रस्ताव। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव। बेस्टचे 24 डेपो 60 वर्षाच्या लीजवर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेत विरोधकांचा तीव्र आक्षेप। भाडेतत्वावर दिलेल्या जागांवर मॉल उभारले जाऊन BMCच्या हातून त्या जागा कायमच्या जाण्याचा धोका आहे। महासभेत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केली चिंता। ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थात OC अभावी रखडलेल्या इमारतींच्या विकासाचा मार्ग आता मोकळा। OC संदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सभागृहाकडून मंजुरी। मुंबईतील जुन्या आणि पुनर्विकसित इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात OCचा प्रश्न। मुंबईतील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर। मैदानाच्या आरक्षणासंदर्भातील हे प्रकरण कोर्टात अद्याप प्रलंबित असतानाही प्रस्ताव सभागृहात मांडला आणि त्याला मंजुरी देण्यात आली। हायकोर्टाने FDAला 5 लाखांचा दंड ठोठावल्याप्रकरणी तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया। गुरु नानक डेअरीबाबत कोर्टाचा आदेश आमच्यासाठी आश्चर्यकारक। FDAने केलेली कारवाई योग्यच आहे, त्यात काही चुकीचं नव्हतं। तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया। खानावळींमधील नियमांच्या उल्लंघनाबाबत FDAची बैठक। शैक्षणिक संस्थांमधील खानावळींचा FDA लवकरच तपास करणार। पुढील 8 ते 10 दिवसात कारवाईचे मोठे परिणाम दिसतील। तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणं, कुर्बानीवर बंदी। मीरा भाईंदर महापालिकेत महासभेत बंदीचा प्रस्ताव मंजूर। सोसायटी, घरं, दुकानं आणि रस्त्यांवर कुर्बानी देणं आणि बकरा पाळणं यावर पूर्णपणे बंदी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद। गुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो मार्गावरील वाहतूक उशिराने। गुंदवली अंधेरी पश्चिम मेट्रो 20 ते 25 मिनिटं उशिराने। राज्यातील पोलीस स्टेशन आता अपग्रेड होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय। नव्या पोलीस स्टेशनची अ, ब, क अशी वर्गवारी केली जाणार आहे। वर्गवारीनुसार पोलीस स्टेशनमध्ये पदभरती होणार। सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मनुष्यबळ भरलं जाणार। पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवटकरांकडून चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या चौकशीची मागणी केल्याने माझ्या प्रभागाचा निधी शून्य केला। नगरसेवक अमोल बालवटकरांचा आरोप।
चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणखी 40 कोटींच्या निधीची भर. 20 मार्चला लोकार्पण ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. संजय शिरसाट यांनी व्यक्त केला ठाम विश्वास. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. 13 ऑगस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी अशी विद्यार्थ्यांची मागणी. कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेत मूलभूत सुविधांचा बोजवारा. तुटलेली स्वच्छतागृह, धोकादायक सुरक्षा भिंत, चिखलाच्या दलदलीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. स्वच्छता व आरोग्याचा प्रश्नही गंभीर. 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्येच्या घटनेने जुन्नर हादरलं. घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून चिमुकलीवर अत्याचार करून खून. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोलापूरच्या जिंतीमध्ये शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग. 6 महिन्यांपासून अश्लील कृत्य करून अल्पवयीन मुलींना त्रास दिल्याचा प्रकार. करमाळा तालुक्यातील जिंती गावातील दोघांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या पुसागोंदी येथील एका निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. आश्रमशाळेच्या नाईट वॉचमॅनला कोंढाली पोलिसांनी अटक केलेली आहे. राजेश मालापुरे विरोधात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो सांगून 47,88,000ची फसवणूक. धाराशिवमध्ये घडला फसवणुकीचा प्रकार. फिर्यादीला मुलगा नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचं आमिष. प्रकरण उघडकीस आल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींची धमकी. बीडच्या घाटनांदूरमध्ये 5 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार. विवाहितेने ओढणीने गळफास घेत जीवन संपवलं. पतीसह 4 विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोरणा तलावात आढळला तरुणीचा मृतदेह. दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे असं मृत तरुणींचं नाव आहे. मृत तरुणी गोकसावंगी गावातील रहिवासी असल्याची माहिती. इगतपुरीच्या सांजेगाव शिवारात भरधाव कारची महिलेला जोरदार धडक. हॉटेल हिरवी मिरचीच्या गेटजवळ भीषण अपघात. रुपाली निलेश पाटील असं मृत्यू झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे. कार चालक दीपक शिवाजी सौदाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार. गच्चीवरून फेकून तरुणाची निर्घृण हत्या. नाशिकच्या विल्होळी येथील धक्कादायक घटना. राहुल संजय सरकटे असं मृत तरुणाचं नाव. अमरावतीत मुथ्थूट फिनकॉर्पच्या सोने तारण प्रकरणात मोठी कारवाई. 1,89,00,000 सोनं जप्त. सुवर्णकार निलेश वेसळेंकडून 1 किलो 260 ग्रॅम सोनं जप्त. 3 किलो सोनं गहाण ठेवणारा करुले अद्याप फरार. नागपूर जिल्ह्यात 68% मतदारांचं गणना प्रपत्र जमा. 46,38,000 मतदारांपैकी 31,94,000 मतदारांचं गणना प्रपत्र स्वाक्षरी करून प्राप्त. अद्यापही 14 लाख मतदारांची प्रक्रिया बाकी. नागपुरात अवैध बांधकामांवर महापालिकेची कारवाई सुरू. शहरातील सुमारे 200 बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावल्या. यामध्ये मॉल, हॉस्पिटल आणि सेलिब्रेशन हॉलचा समावेश. सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार. द इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड, शिरोळा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था आणि एमटीडीसी यांच्यात त्रिपक्षीय करार. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार. नाशिकच्या धर्मध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण. पुरोहित संघाची तयारी. वल्लभाचार्य नरेंद्राचार्यांसह महंतांची उपस्थिती. येत्या 31 ऑक्टोबरपासून धर्मध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. मोदी, शहा, योगींनाही निमंत्रण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58%वरून 60% इतका झाला. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्ष्मी प्रभावाने म्हणजे जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये पोहोचणार. पालखीत हजारो भाविक सहभागी. संत गजानन महाराजांच्या नामघोषात भाविक तल्लीन. मुंबईत गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. ड्रोन उडवताना आढळला तर त्यांच्यावर बीएनएस कल 223 अंतर्गत कारवाई होईल. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज नागपुरात भव्य नागरी सत्कार होणार. अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त सत्कार केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार होईल. ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांचा आज नागरी सत्कार करण्यात येणार आहे.